छत्रपती संभाजीनगर कालच्या घटनेनं हादरून गेलं। गणपती बसवण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून संभाजी कॉलनीत भीषण चाकू हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये प्रमोद पाडसवान जागीच ठार झाले, तर गणेश पाडसवान आणि एक जण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे। तर घटना अशी घडली की पाडसवान यांच्या जागेवर गणेश मूर्ती बसवली जाणार होती, मात्र तिथे ठेवलेल्या ढोल पथकावरून वाद चिघळला। हा वाद एवढा वाढला की ज्ञानेश्वर निमुणे आणि त्याच्या साथीदारांना थेट चाकूंचा मारा करत पाडसवान कुटुंबियावर हल्ला केला आणि रक्तरंजित हल्ला हा झाला होता। यामध्ये एक अपडेट आहे की या घटनेचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। मृतांच्या नातलगांनी सिडको पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आरोपींवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, तसेच आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या सर्व आरोपींवरही कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। न्याय मिळेपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा देखील त्यांनी घेतलाय। या दरम्यान सिडको पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि परिसरात ताणतणावाचं वातावरण सध्या निर्माण झालंय।